दौंड तालुक्यातल्या कला केंद्रावरती गोळीबार झाल्याची घटना घडलेली होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आज गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकी घटना घडलेली होती, आज गुन्हा दाखल झालाय, नेमकं काय प्रकरण होतं? दिनांक 21 जुलैला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास एका कला केंद्रामध्ये फायरिंग झाल्याची जी बातमी आहे ती समाज माध्यमावर आणि वेगवेगळ्या चॅनल्सवर फिरत होती। त्या अनुषंगाने मागील 24 तासापासून आम्ही याच्यामध्ये एक प्राथमिक चौकशी जी आहे ती इनिशिएट केलेली होती। आज अंबिका कला केंद्र या ठिकाणी जाऊन विचारपूस करता तिथले मॅनेजर यांनी खात्रीला एक बातमी आणि पोलीस स्टेशनला येऊन FIR दिली। त्या अनुषंगाने एकूण 4 लोकांवर गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे यासह एक अनोळखी व्यक्ती आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल यवत पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सर, यातले जे मांडेकर म्हणून जे आरोपी आहेत ते आमदाराचे निकटवर्ती आहेत असं सांगितलं जातंय। नेमकं काय निष्पन्न झालंय, तुमच्या कानावर काय चर्चा आलेली आहे? कारण 2 दिवसांपासून आमदाराचा भाऊ यामध्ये सक्रिय असल्याचं बोललं जातं। मागील 2 दिवसापासून विविध माध्यमावरच्या ज्या बातम्या पसरत होत्या ज्याच्यामध्ये फायरिंग झाल्याची इन्फॉर्मेशन होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी तिन्ही कला केंद्रावर जे शासन मान्यता प्राप्त आहेत तिकडे इन्क्वायरी आणि विचारपूस केलेली होती। कला केंद्राच्या बाहेर परिसरामध्ये CCTV आहेत, परंतु आतमधल्या रूम मध्ये तिथं CCTV लावण्यात आलेले नाहीत, त्याच्यामुळं घटनेची पुष्टी होत नव्हती आणि याच्यातील मॅनेजर किंवा विक्टीम कुणी इंज्युअर्ड याच्यामध्ये नाही आहे। हवेत फायरिंग झाल्याची घटना होती। या अनुषंगाने आज मॅनेजरने दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सर, पोलिसांवर दबाव होता का? कारण 2 दिवसांपासून चर्चा सुरू होती, आमदाराचा भाव असल्यामुळं या प्रकरणात दडपलं जात आहे पोलिसांकडून, असंच चर्चा होती। असं बिलकुल नाही आहे। ज्या क्षणी आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यातून पुढे काही मिनिटातच त्यामध्ये FIR दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सर, काय नेमके किती आरोपींच्या शोधासाठी काय यंत्रणा लावली आहे? या गुन्ह्याचा तपास आता सुरू आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार जी काही पुढील तपासाची दिशा असणार आहे ते तपासी अधिकारी त्याच्यामध्ये ठरवणार आणि लवकरच आम्हाला त्या गुन्ह्यातील वेपन हस्तगत करण्याच्या दिशेने तपास सुरू असणार। खूप धन्यवाद। हो, ते गणेश बिरादार साहेब त्यांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्याकडून हत्यार जप्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। लवकरच या प्रकरणातले गोळीबार प्रकरणातले आरोपी जे आहेत ते लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील। कॅमेरामन तेजस वसंत मोरे, मुंबई तक, चौफुला।